मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आता रूम बाहेर पडलेली असते. रस्त्यावर येऊन अगदी बेभान होऊन नाचत असते आणि मी आले असंही गाणं ती म्हणत असते. त्याच वेळी आता अर्जुन तिच्या पाठीमागे धावत असतो. सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण सायली काय ऐकायला तयारच नसते, कारण ती पूर्णपणे अजूनही नशेत असते. पुढे गेल्यानंतर आता रस्त्याच्या कडेला एक बाटली पडलेली असते. ती बाटली पायाने उडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिचा तोल जात असतो. त्यानंतर ते अर्जुनला म्हणते, थांब इथेच तू, आणि खूप प्रयत्न करून ती पायाने बाटली उडवते. त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो, गुड शॉट, गुड शॉट. तर आता हसतच सायली पुढे जाऊ लागते. तिला समोर पुढे दगड दिसतो. त्यावेळी सायली म्हणते की तोही मला पायाने उडवायचा आहे. तर अर्जुन म्हणतो की नको, तो दगड आहे. तरी पण सायली काय ऐकायलाच तयार नसते आणि ती पुढे जाते आणि दगड पायाने उडवणारच इतक्यात तिच्या पुढे येऊन उभा राहतो. ती अर्जुनच्या पाठीतच लाथ घालते. आता त्याच्यावर सायली खूप हसत असते. तेव्हा अर्जुन कसा बसा स्वतःला सावरतो आणि सायलीच्या पाठीमागे धावतो. पुढे गेल्यानंतर आता सायली हातगाडीवर चढते. त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो, तुम्ही हे काय करताय? त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो, या काठवर का चढताय तुम्ही? त्यावेळी सायली त्याला म्हणते, याला काठ नाही, याला हातगाडी म्हणतात. त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो, अजूनही तुम्ही मला मराठीत शिकवताय का? तुम्ही ना आधी खाली उतरा. ती म्हणते, अगोदर ढकला मला. त्यावेळी अर्जुन म्हणतो, काय? ती म्हणते, ढकलायचं, पुढे ढकलायचं. आता अर्जुन तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की मी अजिबात ढकलणार नाही. तेव्हा सायली खूप मोठ्याने रडू लागते. ते पाहून अर्जुन तिचं तोंड दाबून ठेवतो. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही शांत झालात ना, आता शांत बसायचं एकदम. तो तिच्या तोंडावरचा हात काढतो. तेव्हा सायली अजूनच जोरात रडायला. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुमचं काय चाललंय? इथे रात्र आहे आणि तुम्ही असं रडताय, सर्वजण इकडे येतील. सायली आता खूप मोठ्याने रडत असतात. ते पाहून तेथील आसपासची लोक जवळ येतात आणि अर्जुनला विचारू लागतात, तू या मुलीला त्रास देतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की ही मुलगी नाहीये, ही माझी बायको आहे. अहो मिसेस सायली, सांगा ना आपलं नातं काय आहे ते. पण आता अर्जुनची कॉलरच सर्वजण पकडू लागतात आणि त्याला खूप काही बोलू लागतात, पोलिसांच्या हवाले करू वगैरे. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, अहो सांगा की आता तरी आपण दोघे नवरा बायको आहे ते, नाहीतर हे मला मारतील. त्यावेळी सायली म्हणते, सर तुम्ही मला खूप त्रास देताय. त्यावेळी ती माणसे म्हणू लागतात, तुम्ही त्रास देताय ना ह्यांना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, थांबा, मला मारू नका. असं म्हणून तो आता त्याच्या मोबाईल मधील लग्नाचा फोटोज दाखवतो त्यांना. आता समजलं ना आम्ही दोघे नवरा बायको आहोत म्हणून. तुम्ही अख्ख्या रोडवर हैदूस घातला आहे, तुमच्या बायकोला जरा सांभाळा. असं आता अर्जुनला ते लोक बोलून तेथून निघून जातात. त्यावेळी सायली बोलते की आता तरी ही गाडी ढकल, नाहीतर अजून मी मोठ्याने रडेल. त्यावेळी अर्जुनचा नाईलाज होतो आणि तो गाडीत ढकल. सायली खूप खुश होते. सायली आता खूप बेभान होऊन नाचत असते आणि अर्जुन मात्र ती हातगाडी ढकलत असतो. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात. आता सायली त्या गाडीच्या खाली उतरते आणि अर्जुनला म्हणते, तर तुम्हीही नाचा. अर्जुनही तिला साथ देत खूपच नाचत असतो. त्याच वेळी टपरीवर असलेली माणसे त्यांच्याकडे पाहू लागतात. आता डान्स करत असताना सायलीचा पाय एकदमच लचकतो आणि ती चप्पल फेकून देते. अर्जुन ती चप्पल हातात घेतो आणि सायलीला ती घालायला सांगतो. तेव्हा अर्जुनची ती पूर्णपणे फजितीच करून टाकते. आता सायली पुढे गेल्यानंतर हातातील बांगड्या काढून टाकते. त्यावेळी अर्जुन त्या बांगड्या घेऊन खिशात ठेवतो. आता थोडं पुढे गेल्यानंतर सायली तेथील पालापाचोळा हातात घेते आणि वर उधळते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. ती आता तिच्या हातातील पालापाचोळा अर्जुनच्याही अंगावर टाकते. अर्जुन मात्र तिच्याकडे हसतच पाहतो. ती आता थोडं पुढे गेल्यानंतर आकाशाकडे पाहतच. अर्जुन तिला विचारतो, काय पाहताय? तेव्हा ती म्हणते, मी आकाशाकडे पाहत आहे. आता अर्जुन देखील तिच्यासोबत चंद्राकडे पाहत असतो. त्याच वेळी सायली आता त्याचं लक्ष नसताना खाली बसते. अर्जुन आता तिला इकडे तिकडे शोधत असतो, पण नंतर लक्षात येतं की तिथेच रस्त्यावर खाली बसलेली आहे. त्यामुळे आता तो देखील तिच्या शेजारी बसतो आणि एकटक तिच्याकडे पाहू लागतो. सायली आता नशेतच म्हणत असते, ए आकाश, ए आकाश. नंतर सायली खाली झोपते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी ती अर्जुनला म्हणत असते की सर, मी जोरात आवाज दिला नाही ना आकाशला, त्यामुळे तो खाली आला नाही. अर्जुन तिला हो म्हणतो आणि तिच्याकडे हसतच पाहत राहतो. मग सायली अचानकच उठते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मी तुमच्या पाठीमागे धावून खूप थकलो आहे, आता नको ना.
आता ती पुढे सायकलकडे जाते आणि म्हणते की मला ही चालवायची आहे. त्यावेळी ती म्हणते ही का चालत नाही आणि घोडा चालवण्याची ॲक्शन करते. त्यावेळी अर्जुन म्हणतो हा हॉर्स नाही, ही सायकल आहे, सायकल. त्यावेळी ती म्हणते मला चालवायची आहे. त्यावेळी ती खूप हट्ट करत असते. आता अर्जुन तिच्या पाठीमागे बसतो आणि ते दोघे जण पुढे जात असतात. त्यावेळी थोडं पुढे गेल्यानंतर सायली म्हणते मला ते थंड थंड खायचं आहे. अर्जुन म्हणतो काय थंड थंड? अर्जुन समोर पाहतो तर तिथं आईस्क्रीम असते. तेव्हा अर्जुन म्हणतो आईस्क्रीम का? तर सायली म्हणते हो. त्यावेळी अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी आईस्क्रीम घेतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे. त्यावेळी अर्जुन आईस्क्रीम आणायला जातो. आता तिथे एक मुलगा आणि मुलगी आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तेव्हा सायली त्यांच्याजवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतच विचारते काय रे, काय चाललंय तुझं? तुझ्या आईला माहिती आहे का तू आईस्क्रीम खातोयस ते? त्यावेळी त्या मुलाला काय बोलावं हे सुचत नाही.